नमस्कार, मी डॉक्टर अतुल साबळे. एबीएस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धामणी गावची पोटनिवडणूक झाली होती. सरपंच पदासाठी 3 उमेदवार उभे होते. त्यामध्ये आता या ठिकाणी विजयी झालेले उमेदवार आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांची पहिली काय प्रतिक्रिया आहे. या ठिकाणी धामणी ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 या ठिकाणी संपन्न झाली. या ठिकाणी त्यामध्ये माझा हा विजय झाला. यामध्ये हा विजय फक्त माझा नाही, हे फक्त सरपंच पद नाही तर माझ्या मागे असलेले माझे सगळे भाऊ, त्यांचा सर्वांचा पाठिंबा, त्याचप्रमाणे माझ्या मागे असलेले सर्व तरुण, सर्व कार्यकर्ते यांनी सर्वांनी दिलेला पाठिंबा, त्याचप्रमाणे जनतेने दिलेली साथ, यामुळे मी या ठिकाणी विजयी झाली आहे. मी या सर्वांचे मनापासून धन्यवाद देते. हे फक्त नावासाठी, सरपंच पद हे फक्त नावासाठी नाही तर गावच्या विकासासाठी आणि गावच्या सर्वांनी विकासासाठी मी या ठिकाणी सरपंच पदासाठी या ठिकाणी धामणी गावची काही कार्यकर्ते देखील आहेत, पप्पू जाधव म्हणून. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की गावचा त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळालेला. गावचा प्रतिसाद हा सर्वसामान्य लोकांची सुप्त लाट होती आणि सुप्त लाटीतून लोकांनी दाखवून दिलेलं आहे की ज्यांना गर्व झाला होता, ज्यांना अभिमान झाला होता, ज्यांना आम्ही म्हणजे सर्व गाव वाटत होतं, त्या लोकांना त्या असा ज्यांना समजत होते ते त्या लोकांचा आज सगळा हे झालेला आहे. त्यामुळं विजय हा सर्वसामान्य लोकांचा आहे, प्रत्येक मतदाराचा विजय आहे. हा कुणा एकट्याचा विजय नाही, कुणा एकट्याच्या प्रयत्नानं हा विजय झालेला नाही, तर हा विजय हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा हा विजय आहे. काही लोकांनी सांगितलं का बगार मुगार गोरगरिबांना घेऊन तुम्ही निवडणूक लढवता, जुन्या भानगडी करता, परंतु भंगार असू द्या नाही तर कशी असू द्या, परंतु त्यांनी जे काय कोणी भंगार म्हणलं असेल, कोण भुगार म्हणलं असेल किंवा काय म्हणलं असेल, त्यांनी ह्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. एवढंच मला या निमित्ताने बोलायचं आहे. या ठिकाणी वामनराव जाधव देखील आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय आहे त्यांची प्रतिक्रिया. या ठिकाणी आज धामणी ग्रामस्थांच्या आणि सर्व धामणी गावचे काही ग्रामस्थ देखील आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या विजयाचे नेमकं शिल्पकार कोण आहे. हा जो काय ऐतिहासिक अशा प्रकारचा धामणी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार प्रतीक्षाताई जाधव ह्या ज्या काही निवडून आलेल्या आहेत, तर या विजयाचे खऱ्या अर्थानं जर शिल्पकार जर कोणी म्हटलं तर ही धामणी गावची सामान्य जनता आहे. या सर्वसामान्य जनतेने या उमेदवाराला कौल देऊन लोकांची सेवा या करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय की या मुलीला दिलेली संधीचं सोनं ही कन्या नक्कीच करेल असे धामणी ग्रामस्थांना अपेक्षा आहे. डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, धामणी.